2 वर्षापूर्वी आपल्या मोबाईलवर गावातीलच एका महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला आणि त्याच व्हिडिओच्या आधारे तिला सोशल मीडियावर बदनाम करण्याची धमकी देत तब्बल 2 वर्षे तिच्यावर अत्याचार करणाऱ्या गावातीलच ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अखेर अकलूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या। हा विकृत आणि धक्कादायक प्रकार घडला आहे माळशिरस तालुक्यातील गिरझणी गावात। उमेश जगन्नाथ साठे, गिरझणी ग्रामपंचायतीचा लिपिक आणि सोसायटीचा कर्मचारी। सन 2024 साली या इस्माने एक महिला आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चोरून काढला। यानंतर तोच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करेन अशी धमकी देत या महिलेवर सलग 2 वर्षे अत्याचार केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आंघोळ करत असताना आरोपी उमेश साठे याने तिचा व्हिडिओ चित्रित केला होता। हा व्हिडिओ दाखवत तो व्हायरल करेन अशी धमकी देत साठे याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले। इतकंच नाही तर त्यानंतरही अनेक वेळा आरोपीने तिचे व्हिडिओ काढत तिला सतत ब्लॅकमेल केले। दरम्यान पीडितेच्या पतीला संशय आल्याने त्याने पत्नीला विचारणा केली आणि तेव्हा हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला। त्यानंतर अकलूज पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत उमेश साठे याला ताब्यात घेतले। त्याच्या मोबाईलमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर टिंगले करत आहेत। आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या विकृतीमुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे आणि या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी महिला वर्गातून होत आहे। याबाबत अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी सांगितले, आज आरोपीला माननीय न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास अकलूज पोलीस ठाण्याकडील सपोनी टेंगले हे करीत आहेत। धन्यवाद।